रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण 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 हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण जय जय सुंदर ते ध्यान उभे बैठे बरे सुंदर ते ध्यान उभे बैठे बरे सुंदर ते ध्यान उभे बैठे बरे सुंदर ते ध्यान उभे सुंदर ते ध्यान उभे बैठे बरे 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 करकटावर ठेवोनिया ठेवोनिया तुळशी हार गळा कास पीतांबर तुळशी हार गळा कास पीतांबर सुंदर ते ध्यान उभे बैठे बरे करकटावर ठेवोनिया ठेवोनिया तुळशी हार गळा तुळशी हार गळा कास पीतांबर आवडे निरंतर हेचे ध्यान तुळशी हार गळा कास पीतांबर तुळशी हार गळा कास पीतांबर तुळशी हार गळा कास पीतांबर आवडे निरंतर हेचे ध्यान तुळशी हार गळा कास पीतांबर तुळशी हार गळा कास पीतांबर मकर कुंडले तळपती
श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपते श्रवणे कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी हे कंठी कौस्तुभमणी विराजे तो कंठी कौस्तुभमणी विराजे तो हे कंठी कौस्तुभमणी विराजे तो कंठी कौस्तुभमणी विराजे हे कंठी कौस्तुभमणी विराजे तो कंठी कौस्तुभमणी विराजे तो तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे तांबर तुळशी हार कासे पीतांबर हे आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान एवढे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार कासवे तावर तुळसी हार कासवे तावर तुका म्हणे माझे हेच सर्व सुख तुका म्हणे माझे हेच सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हे सर्व सुख तुका म्हणे माझे हेच सर्व सुख तुका म्हणे माझे हेच सर्व सुख माझे हेच सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीन पाहिन श्रीमुख आवडीन पाहिन आवडे पाहिन श्रीमुख आवडे हे तुळसी हार गळा कास पीतांबर 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 तुळसी हार गळा कासवे अमर तुळसी हार गळा कासवे तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कासवे
ताबर गोपार खोमाई गोबार कुमाई विठोबार खोमाई गोबार कुमाई विठोबार खोमाई गोबार कुमाई विठोबार खोमाई गोबार कुमाई विठोबार खोमाई गोबार कुमाई जय जय विठोबार खोमाई जय जय विठोबार खोमाई विठोबार खोमाई जय जय विठोबार खोमाई विठोबार खोमाई विठोबार खोमाई जय जय विठोबार खोमाई जय जय विठोबार खोमाई जय जय विठोबार खोमाई तुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा रामकृष्ण हरी हरि जय राम हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे 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 हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम और पाहता लोचनी सुख झाले वो साधनी सुख झाले वो साधनी सुख झाले वो साधनी तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा हे तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव
बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी हे तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भर तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा सर्व सुखाचे आगर 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 बाप रखमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा अय सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवी वर तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल हे तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा बोलत हे तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा हरे जय जय राम कृष्ण 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 हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम अब थोड़ा बेस कमी करा काय सांगू आता संतांचे उपकार 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 मज निरंतर जागवे ते मज निरंतर दागवे मज दागवे काय सांगू आता संतांचे उपकार 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 मज निरंतर जागवे ते मज निरंतर जागवे निरंतर दागवे काय द्यावे त्याचे भावे उत्तराई काय दावे
त्यासी व्हावे उतराई काय द्यावे त्यांचे भावे उत्तराई काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवितो हा पाय जीव थोडा पायी जीव थोडा ठेवितो हा पाय जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविते करुणी सायास शिकविते करुणी सायास शिकविते काय द्यावे त्याचे भावे उत्तरा काय दावे त्याचे व्हावे उतराय काय द्यावे त्याचे भावे उत्तरा काय दावे त्याचे व्हावे उतराय ठेवितो हा पाय जीव थोडा ठेविता पायी जीव थोडा ठेविता पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ते मने वस धेनुयेचे चित्ती म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ते मने वस धेनुयेचे चित्ती तैसे मज येते सांभाळीत कैसे मज येते सांभाळीत कैसे मज येते सांभाळीत तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ते मने वस धेनुयेचे चित्ती तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ते मने वस धेनुयेचे चित्ती तैसे मज येते सांभाळीत कैसे मज येते सांभाळीत कैसे मज येते सांभाळीत काय द्यावे त्याचे भावे उत्तराय काय दावे तासी व्हावे उतराय काय द्यावे त्याचे भावे उत्तराय काय दावे तासी व्हावे उतराय ठेवितो हा पाय जीव थोडा ठेविता पाये जीव थोडा ठेवितो हा पाय जीव थोडा विठो पार खोमाई गोपार कुमाई 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 जय विठो पार खोमाई जय ढोपार कुमाई जय विठो पार खोमाई गोपार कुमाई विठो पार खोमाई गोपार कुमाई जय विठो पार खोमाई जय ढोपार कुमाई जय विठो पार खोमाई ढोपार कुमाई विठो पार खोमाई ढोपार कुमाई जय विठो पार खोमाई ढोपार कुमाई जय विठो पार खोमाई ढोपार कुमाई जय विठो पार खोमाई ठोबा 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 हा हा ठोबा 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 अरे काय सांगू आता काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता काय सांगू काय सांगू
तो हा पायी ठेवितो हा पायी ठेवितो हा पायी ठेवितो हा पायी देव थोडा ठेवितो हा पायी ठेवितो हा पायी ठेवितो हा पायी देव थोडा ठेवितो हा ठेवितो हा ठेवितो ठेवितो हा पाय ठेवितो हा पाय ठेवितो हा पाय ठेवितो हा पाय देव थोडा ठेवितो हा पाय देव थोडा काय द्यावे दासे काय द्यावे दासे
भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज सच्चिदानंद श्रीपाद बाबा सच्चिदानंद रामदास बाबा अवधूत चिंतनम श्री गुरुदेव गोपाळ कृष्ण भगवान की बोलो रे भाई सब संतन की गणपती बाप्पा साईनाथ महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की जय विठाला 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 काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यांसी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करुनी सायास शिकविती काय द्यावे त्यांसी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येते सांभाळीत काय द्यावे त्यांसी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांजिया दुसरे चरण संतांजिया दुसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपादाने कथे गावे सारो त्यांच्या कृपादाने कथे गावे सारो पांडुरंग करू प्रथम नमन चरण संतांजिया हे त्यांच्या कृपादाने कथे गावे दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांची कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा बैसोनी माझी रसना हरिगुणा वर्णवी हरिगुण विशाळ पावन वदवी तू कृपा करुण मी मूढमती दीन म्हणून करुणा भाकीतसे तुमचा प्रसाद झालिया पूर्ण हरिगुण वर्णिन मी जान एका वंदितसे चरण एका वंदितसे चरण सद्गुरुचे आदरे सद्गुरुचे आदरे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी वैसऊ पाऊले श्री गुरु
विश्व केलिया स्मरण होय सकळ वेद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री गुरु चरण ते हे नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करुणा करा दयाळा तुमचा आधलो नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी ओम ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मनोजवं मारुतुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथं मुख्यं श्रीरामदूतं शरणं हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती वारंवार पवन सुत बिनती वारंवार पवन सुत बिनती वारंवार पवन सुत बिनती वारंवार आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या वार करी संतांच्या काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते काय द्यावे त्यांचे भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविते काय द्यावे त्यांचे भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स
तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ते, तैसे मज येते सांभाळीत, काय द्यावे त्यांचे भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. विठ्ठल प्रति महिन्याच्या संकष्टीचा होणारा हा सत्संग श्री शिवसाई गणेश मंदिर आणि समोसे मामा यांच्या सहकार्याने आणि कैलासवासी धनावडे बाबा यांच्या आशीर्वादानं, आनंदभूषण गुरुवर्य पोपट महाराज सकवे यांच्या कृपाशीर्वादानं आणि गुरुवर्य संपत बाबा हांडे, गुरुवर्य लहुनाना चव्हाण आणि गुरुवर्य अरुण महाराज शिंदे यांच्या कृपाछत्राखाली चालणारा प्रत्येक महिन्याच्या संकष्टीचा हा आनंद सोहळा. आणि या आनंद सोहळ्यासाठी इथे आज आपण जमलेले सर्व आणि या सगळ्या ज्ञानवृद्ध लोकांमध्ये यांनी आज नवशिक्याला इकडे उभं केलेलं आहे. यातून तुम्हाला दिसतं की हे किती रिस्क घेणारी लोक आहेत. तर आज जो अभंग आपण घेतलेला आहे सेवेसाठी तो आहे जगद्गुरु तुकोबारायांचा, सर्वांच्या पाठांतरातला, सर्वांचा पाठ असणारा, नित्य पाठामधला असणारा सोपा, संतांच्या कार्याची महती वर्णन करणारा, स्वतःच्या तुकोराम महाराजांचा अनुभव वर्णन करणारा असा हा 4 चरणांचा अभंग आहे. आणि अभंगामध्ये तुकाराम महाराज संतांच्या कार्याचं वर्णन करताना प्रामुख्यानं 3 गोष्टींचं इथे वर्णन करतात. ते म्हणतात की संत जागवितात, त्यानंतर संत शिकवितात आणि शिकविल्यानंतर संत सांभाळितात. तर तसं बघायचं तर आता इथे जे सगळेजण आहेत हे खूप अभ्यासू म्हणण्यापेक्षा, वयोवृद्ध म्हणण्यापेक्षाही तपोवृद्ध या कॅटेगरीमध्ये बसणारे जास्तीत जास्त लोक इथे आहेत. हे दिसतात हे लोक, यांनी ज्ञानेश्वरी, भागवत, अष्टवक्र गीता, विवेक चूडामणी अशा सगळ्या ग्रंथांचं पूर्ण निरूपण ऐकलेले, त्याच्यावरती चिंतन मंथन करून ते लोक इथे आहेत. त्यामुळे त्यांच्या समोर काय बोलावं अशी परिस्थिती माझी झालेली आहे. आणि मला पण वाटतंय की काय सांगू आता. तर महाराजांचा जो भाव आहे की तो भाव कशातून आलेला आहे. तसं बघितलं तर आता माझं याच्यावरती काही विशेष अभ्यास नाही, पण जसं 1100 kVच्या हाय टेन्शन पॉवर्स जातात, त्याच्या खालून तुम्ही छत्री घेऊन गेलात ना तरी तुम्हाला करंट येतो. तसं यांच्या बरोबर राहून थोडंफार का होईना त्यातलं मला काहीतरी बाबा साधलं असं म्हणता येईल. माऊली म्हणतात की तरंग हो का लहान परी सिंधू सिनोय बिंदू, तो मी आणि ईश्वरू नोहेची का. तसं मी यांच्यापेक्षा वेगळं नाही. 1100 kV पासूनच 230 व्होल्ट काढलेले आहेत. त्यामुळे आता मला तसं काही टेन्शन घ्यायची काही गरज नाही. पण जसं मी तुम्हाला म्हटलं की हे लोक खूप असे म्हणजे धाडसी असतात आणि ते म्हणून आता त्यांनी मला इथं उभं केलं, यावरून तुम्हाला त्यांच्या धाडसाचे अंदाज आलाच असेल. पण तुकाराम महाराज म्हणतात, म्हणजे माऊली म्हणतात की जेथ प्रकटे सिद्ध सरस्वती मुके आथे भारती, तेथ वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काय. तर अशा संतांच्या ठिकाणी वस्तू सामर्थ्य शक्ती असते. आणि जेव्हा अशी वस्तू सामर्थ्य शक्ती संतांच्या ठिकाणी असते, साधूच्या ठिकाणी असते, तर ते काय करू शकतात. तर तुकोबा महाराज म्हणतात गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे. आ गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी. आ गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे, करू दृष्टी पुढे. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे. आणि तुकोबारायांच्या या म्हणण्यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे या गाढवाचं ते नक्कीच घोडं करतील अशी मला 100% खात्री आहे. आणि म्हणून मी आता तुमच्या पुढे अल्पमतीप्रमाणे जे काही आहे ते मांडण्याचा प्रयत्न करील. तर मागेच आता 10-15 दिवसापूर्वी ते एका मोठ्या महाराजांचं कीर्तन झालं. महाराजांनी सांगितलं की प्रत्येक अभंगाचा शब्दार्थ असतो, भावार्थ असतो
आणि लक्षार्थ असतो. तर त्या दृष्टिकोनातून आपण या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. तसं मला तर काही येत नाही, पण जर आपण गप्पा गोष्टी केल्या, तुम्ही पण मला काही सांगितलं, मी तुम्हाला काही विचारलं, तर काहीतरी आपलं होऊ शकतं. म्हणून आपण आता सुरुवात करू. तर महाराजांनी जे जगद्गुरु तुकोबारायांनी ज्या अभंगाची जी सुरुवात केलेली आहे ती प्रश्नार्थक अशी आहे. काय सांगू आता, काय सांगू आता, काय सांगू आता. याच्यामध्ये दोन प्रकारे हा शब्द वापरला जातो की काय या शब्दामध्ये, जसं आता जर दृष्टांतच बघायचा झाला की आई वडील सांगतात, एखाद्या मुलाला सांगतात की अरे तुझ्यासाठी आम्ही एवढे कष्ट केले, हे केले नाही का, खस्ता खाल्ल्या, आणि आता तर मुलगाचं उत्तर आहे की काय केलं म्हणून काय झालं, किंवा काय केलं तुम्ही, सगळेच करतात, तुम्ही केलं तर विशेष काय. तर हा कृतज्ञतेचा भाव आहे की कृतज्ञतेचा भाव आहे. तर याच्यातून दिसतं की कृतज्ञतेचा भाव. मग आपल्याला चेक करायला पाहिजे की महाराजांचा भाव नक्की काय आहे. तो महाराजांचा भाव जो आहे त्याचा काय आहे हे करण्यासाठी आपल्याला अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा विचार करावा लागेल की त्याच्या पुढे ते काय म्हणतात. काय द्यावे त्यांसी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. काय द्यावे त्यांसी, हा अत्यंत कृतज्ञतेतून आलेला महाराजांचा भाव आहे की याचाच अर्थ महाराजांना असं काहीतरी संतांपासून भेटलेलं आहे की ते कितीही उपकार केले, म्हणजे उपकाराचं परतफेड करण्याची म्हणजे आपली पात्रता नाही, अशी हतबलता जेव्हा महाराजांच्या लक्षात आली तेव्हा महाराज म्हणत असावेत, असा एक आपला अंदाज आहे. ठीक आहे. मग अजून काही आहे का याला प्रमाण, याच्यामध्ये काही प्रमाण आहे का की बाबा महाराजांचं काय म्हणणं आहे की त्याच्यावरती. प्रसाद महाराज, विठ्ठल 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 जेव्हा एखादी गोष्ट आहे जी तुम्ही शब्दात वर्णन करू शकत नाहीत तेव्हाच माणूस असा काय देऊ, म्हणजे एक तर जसं की समजा आपण समजा प्रवासात आहोत आणि आपल्याला अचानक काहीतरी अत्यंतिक काही गरज पडली, म्हणजे जसं की एखादा आपण रस्ता चुकलोय किंवा एखादी मेडिकल इमर्जन्सी आली, तर अचानक एखादा माणूस आपल्याला मदत करून जातो. त्याचं नाव गाव पत्ता काही सोडून जात नाही, आणि अनेक वर्षानंतर सुद्धा जरी तुम्हाला ते आठवले तरी तुमच्या ठिकाणी तो कृतज्ञतेचा भाव आहे की त्या क्षणी त्या माणसाने जी केलेली मदत आहे ती उपकार या सदरामध्ये येईल, कारण की तुम्ही तिची परतफेड करू शकत नाही. तर तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे की साधूंच्या उपकारांची आम्ही परतफेड करू शकत नाही. मग असं नक्की साधूंनी काय दिलंय. ऐसे केले जन्मालाही ऐसे केले जन्मालाही ऐसे केले जन्मालाही भावे कवना गुण भावे उतराई कवना गुण भावे कवना गुण ऐसे केले जन्मालाही गेले ऐसे केले जन्मालाही तर महाराज म्हणतात की जन्मा नाही येणे ऐसे केले, असा उपकार साधूंनी केलेला आहे, आणि म्हणून त्यांच्या पायावर जीव जरी ठेवला तरीही त्यांचे उपकार फिटणार नाहीत. हे महाराजांनी आपल्याला सांगितलंय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. काय द्यावे त्यासे भावे भूतराय 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 ठेवी तो हा पायी जीव थोडा ठेवी तो हा पायी जीव थोडा काय
द्यावे त्यासी भावे भूतराई काय द्यावे त्यासी भावे भूतराई ठेवी तो हा पायी जीव तोडा ठेवी तो हा पायी जीव तोडा काय द्यावे त्यासी होवे उतराई काय द्यावे त्यासी होवे उतराई. महाराज म्हणतात की काय द्यावे त्यांची व्हावे उतराई ठेविता हा पाय जीव थोडा. त्यांच्या पायावरती जीव जरी दिला तरी मी त्यांचे उपकार फेडू शकत नाही. मग असा प्रश्न आहे की पहिल्या याच्यामध्ये एक शब्द आला आता, म्हणजे तुकाराम महाराज कधी म्हणतात की बाबा असा उपकार मला केला, की एवढे उपकार त्यांनी केले, एवढे संतांचे उपकार माझ्यावर झाले की मी जीव सुद्धा दिला. एवढी अत्यंत कृतज्ञता महाराजांच्या ठाई आलेली आहे की ते जीव सुद्धा दिला तरी त्यांचे उपकार फिटणार नाहीत असं म्हणतात. आता हा चालू वर्तमान काळ दाखवणारा म्हणजे पूर्णत्व दाखवणारा शब्द आहे. तर महाराजांचं जर तुम्ही जर बाकीचं वाङ्मय बघितलं की उजळले भाग्य आता, म्हणजे कधी आता जेव्हा त्यांची पूर्ण सिद्धता झालेली आहे, त्यांनी गुरुची भेट घेतलेली आहे, त्यांनी गुरूंकडून अनुग्रह घेतलेला आहे, त्यांनी जी विशिष्ट प्रक्रियेने सांगितलेली साधना आहे ती पूर्ण केलेली आहे, त्यानंतर त्यांना आत्मसाक्षात्कार झालेला आहे आणि त्यानंतर महाराज म्हणतात आता काय सांगू आता संतांचे उपकार. असे अनेक प्रमाण तुम्हाला याच्यामध्ये भेटतील की आता काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवती. तसा आता हा शब्द तुम्हाला पूर्णत्व दाखवतो. म्हणजे जसं आपण म्हणतो की अरे तू एखाद्याला सांगतो तर तुला त्याचा अनुभव पाहिजे, किंवा तुझी जेव्हा मी 10वी बोर्डाची परीक्षा पास होईल तेव्हा मी 10वीला असलेल्याला म्हणू शकतो बाबा की हा तू आता मी पास झालेलो आहे, तर आता मी तुला सांगू शकतो की बाबा हा रस्ता नक्की कसा आहे, खरा आहे, खोटा आहे किंवा काय. आणि संतांचं मूळ जे येण्याचं जे उद्देश आहे तोच आहे. कशासाठी आलेत संत? उजळावया आलो वाटा करा खोटा निवाडा खरा खोटा निवाडा खरा खोटा निवाडा उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा खरा खोटा निवाडा उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा खरा खोटा महाराज म्हणतात की उजळा संत हे वाटा म्हणजे खरा खोट्याचा निवाडा करून ज्या जुन्या वाटा आहेत त्या व्यवस्थित म्हणजे उजळवण्यासाठी, म्हणजे त्याच्यात काही जे अडसर निर्माण झालेले आहेत ते नीट करण्यासाठी येतात. आणि आता म्हणजे महाराज आपल्याला जर समजा पुढे सांगतो की जागविती शिकविती, तर महाराजांचा अधिकार आहे का? म्हणजे त्यांना तो अनुभव आहे का? तर म्हणजे ज्याला पोहता येतं तो दुसऱ्याला सांगू शकतो, ज्याला रस्ता माहिती आहे तो दुसऱ्याला मार्गदर्शन करू शकतो. तसं महाराजांचं काय आहे की म्हणजे महाराजांची स्थिती कशी आहे की ती आपल्याला जर बघायची झाली तर म्हणजे कसं की त्यांनी स्वतः आधी अनुभव घेतलेला आहे आणि मग ते आपल्याला सांगू इच्छितात. मग ते कसे म्हणे दाखवून सांगे माझा अनुभव आहे अंगे माझा अनुभव आहे अंगे माझा अनुभव आहे अंगे तुका म्हणे दाखवून सांगे माझा अनुभव आहे अंगे माझा अनुभव का हो तुकोबर आहे, जर तुम्ही म्हणता की हे असं आहे तुम्हाला अनुभव आहे, मग हे सगळं झाल्यानंतर तुमची काय अवस्था वगैरे काय झाली, म्हणजे तुम्हाला नक्की अनुभव काय आला?
तर तुकाराम महाराज त्यांना सांगतात की माझं आता काय झालंय, आता निश्चिंतेने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा, कुंडलिया धावा तृष्णेची, कुंडलिया धावा तृष्णेची, कुंडलिया धावा तृष्णेची, कुंडलिया धावा आतनी चिंतिने पावलो विसावा. पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेची, कुंडलिया धावा तृष्णेची, कुंडलिया धावा तृष्णेची, कुंडलिया धावा तृष्णेची. महाराज सांगतात की मी सद्गुरूकडून नाम घेतलं, त्याची साधना केली, त्याचा अनुभव आला आणि त्याने माझी ही अशी अशी स्थिती झाली. मग महाराज तुम्ही आता जागवायचं काम करता, निरंतर जागवायचं काम करता, म्हणजे याचा अर्थ आपण झोपलोय का? तर आपण पुन्हा 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 आपण हे ऐकलंय की हो जीवाचं स्वप्न, शिवाचं स्वप्न, की आपण जीव स्वरूप आहोत आणि शिवाच्या स्वप्नात आपण झोपलेले आहोत. मग त्याच्यासाठीच तर भरपूर सारे प्रमाण आपल्याला मिळालेली आहेत ना, आहे की नाही, की कशा प्रकारे जागं व्हायचं, कोण आपल्याला आणि साधू संत आपल्याला कशा प्रकारे आणि कुठे जाग करण्याचा प्रयत्न करतायत. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता. स्मरण करा पंढरीनाथ, स्मरण करा पंढरीनाथ. भाव चरणी ठेवा माझा, भाव चरणी ठेविला माझा. सुख विव्यथा जन्माची, सुख विव्यथा जन्माची, सुख विव्यथा जन्माची, विव्यथा जन्माची. धनदार पुत्र गण, तारा पुत्र जन, धनदार पुत्र जन, धनदार पुत्र जन. उठा जागे भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा. भाव चरणी ठेवा माझा, सुख विव्यथा जन्माची. उठा जागे भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा. भाव चरणी ठेवा माझा, सुख विव्यथा जन्माची. महाराजांनी प्रमाण दिलं, त्यात म्हणतात व्यथा, म्हणजे आपल्याला व्यथा आहे. हो हो आपल्याला व्यथा आहे, कारण की आपण झोपलेलो आहोत. म्हणून तर साधू आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपल्याला जाग करण्याचा प्रयत्न करतायत. आणि समजा म्हणजे प्रत्येक गोष्टीला कारण आहे. तसं शास्त्र असं सांगतं की एखाद्या गाढ निद्रेत झोपलेल्या माणसाला उठवणं पाप आहे, उठवायचं नाही त्याला. पण तरी साधू संत एवढे प्रमाण देऊन, अनुभव देऊन सांगतात की आता जागे व्हा, जागे व्हा. म्हणजे याचा अर्थ ते जे झोपेतून उठवणे त्याच्यापेक्षा हे उठवणं काहीतरी वेगळं निश्चितच असलं पाहिजे. म्हणून एवढं कष्टाने पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतात की उठा जागे व्हा रे आता, आणि निरंतर जागा करायचंय. एकदा म्हणजे उठला उठलो उठलो नाही, जागा म्हणजे निरंतर. एकदा उठला म्हणजे झोपलाच नाही पाहिजे. अशा ठिकाणी आपल्याला जागा करण्याचा ते प्रयत्न करतात. आणि म्हणजे साधू संत सांगतात, म्हणजे कारण आहे त्याच्या मागे, म्हणजे काहीतरी कारण आहे म्हणून ते आपल्याला जागा करण्याचा प्रयत्न करतात. तर महाराज म्हणतात तिकडे व्यथा आहे. ती कोणती व्यथा आहे? हे जरी न ऐकाल, हे जरी न ऐकाल,
तरी दुसरा येईल हे जरी नाही कळ, हे जरी नाही कळ. दुसरा येईल हे जरी नाही काल. सरती शेमटी बा काळ बांधून येईल सरती शेमटी बा. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल सरते शेवटी बा. एक जनार्दनी आमचं काही बाधा येईल. एका जनाधारी आमचं काय वादा येईल. एक जनार्दनी आमचं काही बाधा येईल. एका जनाधारी आमचं काय वादा येईल. पिंगळा 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 महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा. बोल बोलत देखा पिंगळा मागवारे. पिंगळा मागवारे. बोल बोलत देखा पिंगळा मागवारे. महाराज म्हणतात तुम्ही जर आमचं ऐकलं नाही तर काय होईल? काळ तुम्हाला बांधून नेईल. म्हणजे आपल्याला जन्म मृत्यूचं जे दुःख आहे त्या दुःखातून बाहेर पडण्याचा उपदेश महाराज करू इच्छितात. साधू संत आपल्याला त्या ठिकाणी जागा करू इच्छितात. तरी पण आम्ही एकदम काय ऐकायला तयार नाही. मग तुकडोजी महाराज म्हणतात यमा घरचा पाहुणा येईल, यमा घरचा पाहुणा येईल, प्राण आपुला घेऊन जाईल. दास तुकड्या सांगे जगाला, दास तुकड्या सांगे जगाला. दैवगतीचा फेरा पाखरा, तुफान सुटला वारा पाखरा, तुफान सुटला वारा. तर हे जे आपण जग बघतोय यामध्ये तुफान असा वारा सुटलेला आहे आणि कोणालाच गॅरंटी नाही की त्याचं कधी एंड डेट एक्सपायरी डेट कधी आहे. म्हणून महाराज त्यांना तात्काळ जागा करण्याचा उपदेश करतात. आणि म्हणून म्हणजे जे की तुमचा मृत्यू यायच्या अगोदर आपल्याला ज्ञान सिद्ध करून घ्यायचं. आणि साधू संत हेच करायचं. बाकीचं साधू संतांना म्हणजे संसार म्हणजे ते फक्त जन्म मृत्यू बद्दलच बोलतात, याच्या व्यतिरिक्त काही बोलत नाही. आणि जेव्हा जागाचा विचार येतो तेव्हा फक्त आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागा करण्याबद्दलच ते बोलतात. त्यांना इतराच्या याच्या ठिकाणी काही नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज त्यांचे जे उपकार मानून आणि अभंगाच्या आपल्या पहिल्या चरणामध्ये आपल्याला ते काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता सहज उपकार, काय सांगू आता सहज उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती, मज निरंतर जागवीन. काय दावे दास व्हावे उतराई. काय दावे दास व्हावे उतराई. काय दावे त्यासी भावे उतराई, काय दावे त्यासी भावे. काय सांगू आता संतांचे उपकार, माझा निरंतर जागविते. काय सांगू आता संतांचे उपकार, माझा निरंतर जागविते. महाराज आपल्याला उपदेश करतात की जागे व्हा आणि निरंतर जागे राहा. आता पुढे महाराज बोलतात की साधू संत जे येतात
पहिले तर ते उपकारासाठीच येतात. येथे उपकार साठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर जावय खोटे आले घर जावय कोण येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर जावय खोटे आले घर जावय खोटे येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर जावय खोटे हे आले घर जावय खोटे आले घर जावय खोटे येथे उपकारासाठी आले घर जावय खोटे आले घर जावय खोटे आले घर जावय संत उपकारासाठी येतात, पण आपल्याला संतांची भेट व्हायला पाहिजे. संसार विश्की बेलरी है, गुरु अमृत की खान, शीश दिया जो गुरु मिले तो भी सस्ती जान, असं कबीर महाराज म्हणतात. आणि आपल्याला माहितीच की म्हणजे साधू भेटणं अत्यंत दुर्लभ आहे, आणि साधू भेटून सुद्धा तो कळणं अत्यंत दुर्लभ आहे. आणि पण साधू जो आहे तो परोपकारी स्वभावाचा असल्यानं तो सहज जरी बोलतो तरी त्यातून फक्त आपल्या हिताचाच उपदेश करतो. तर याच्यामध्ये आता पहिलं आपलं म्हणजे कसं की सहज बोलणे हित उपदेश, तर सहज बोलतो. यामध्ये मला दोन माझे स्वतःचे अनुभव सांगायचे आहेत. तर पहिला अनुभव सांगतो मी की 2022ला मी वारी केली होती आळंदी ते जेजुरीपर्यंतची. तेव्हा भोसरी नंतरचा म्हणजे दुसरा मुक्कामाच्या नंतरचा होता. दुपारच्या जेवणाच्या वेळी अरुण बाबांबरोबर आम्ही जेवण झाल्यानंतर अरुण बाबांना निघायचं होतं, पण तेवढ्यात पावसाची सर आली. आणि ती सर आली तर बाबा बोलले थांबा थोडं, आता 5 मिनिटं पाऊस गेला की मग जाणार. तेवढ्या 10 मिनिटाच्या कालावधीमध्ये त्यांनी मला 2 वेळा सांगितल्या. अहोराणीचे अपाले खैरा, नेवाने करविले लंकेश्वरा, अर्जुन एकला पर्यवक्षणी अकरा न जिनीची काही. आणि त्याच्या पुढची एक ओवी सांगितली. आणि ते ओवी झाली त्याच्यानंतर पुन्हा एकदा दोनदा इकडे सत्संगाला आल्यावरती बाबांशी त्याच्यावरती चर्चा झाली. पण हे झालं जून महिन्यामध्ये, म्हणजे सहज झालं. याच्यात काही मलाही माहिती नाही, आता त्यांना माहिती असणार पण मला माहित नाही. आणि या ओव्यांच्या बळावरती मी त्याच्यानंतर ऑक्टोबर 2022 ते मार्च 2023 पर्यंत माझ्या कंपनीतल्या ज्यांना महिन्याला 7-8 लाख रुपये महिना पगार आहे त्यांना या 2 ओव्यांचा प्रयोग करून घाम फोडलेला आहे. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणजे बाबा म्हणलं की बलाढ्य असा रावण त्याला कोणी हरवलं, बोलले झाडपाला खाणाऱ्या माकडांनी. तसेच समर्थ जे करी ते न हो न चराचरी, तैसे संत जन तुम्ही बोलवा माते. संतांची एकदा कृपा जर झाली तर तुम्ही काय कराल याची तुम्हाला सुद्धा गॅरंटी नाही की तुमचं सामर्थ्य किती आहे. करील ते काय नो हे महाराज, करील ते काय नो हे महाराज काय नो हे महाराज हरी पाहे बिंद शुद्धांगी, हरी पाहे बीज शुद्धांगी, हरी पाहे बीज शुद्धांगी. आता दुसरा अनुभव मी सांगतो की सगळ्यांनी यथार्थ गीता ग्रंथ मागवला. तर गुरुवर्य नानांनी 2-3 वेळा मेसेज टाकला ग्रुपमध्ये की हे असं पुस्तक आहे, मागवा. म्हटलं नानांनी टाकलं तर काहीतरी महत्त्वाचं असेल म्हणून मी पण मागून घेतलं.
आणि जेव्हा ते पुस्तक माझ्या घरी आलं, मी ते ओपन करून बघितलं, त्याचं मुखपृष्ठ मी बघितलं, तेव्हा मला आठवलं की आपण काय 2004-05 साली मी कल्याणमध्ये राहत असताना मी 2 ठिकाणी दर्शनाला जायचो. एक जे आपलं आत्मोन्नती विश्वशांती मंडळाचं विठ्ठल मंदिर आहे कोळसेवाडीमध्ये, तिथे जायचो. तिकडे पण चक्री प्रवचन वगैरे चालायचे, ते मी आधीपासून ऐकत आलो. आणि दुसरं होतं त्या जिकडे आपण विठ्ठलवाडीला बाबांच्या आता पुण्यतिथीला गेलो, तिथून पुढे 5 मिनिटं चालल्यानंतर तिकडे टेकडीवरती एक शंकराचं मंदिर आहे आणि शंकराच्या मंदिराच्या बाजूला श्री परमहंस आश्रम नावाचा आश्रम आहे. आणि मी तिथे नेहमी म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा 2दा तरी त्या शंकराच्या मंदिरात दर्शनाला जायचो. आणि आपल्याला माहिती आहे आपल्या साधक मंडळींची कसं आहे की एकदा तिथे भेटले की ते सांगत राहतात हे ते. तर असं करताना एकदा ते अडगडानंद स्वामी त्या आश्रमात मुक्कामाला असताना त्यांच्या म्हणजे मंदिराला लागूनच त्यांच्या पायऱ्या आहेत, त्यांनी मला त्यांच्या दर्शनाला नेलं होतं. आणि तिकडे ते महाराज बसले होते, त्यांच्यात लांबून दर्शन घ्यावं लागतं, पायाला स्पर्श करू देत नाहीत. तर दर्शन वगैरे घेतलं आणि मग प्रसाद वगैरे झाल्यावर बाहेर निघालो. तर त्यांनी मला जबरदस्ती तेव्हा 2 कॉपी दिल्या होत्या हिंदी भाषेतल्या यथार्थ गीता. पण त्याच्या अगोदर मी खूप सारे संप्रदाय फिरून आलो होतो नाही का, 2-3 आता नावं नाही घ्यायची म्हणून, पण 2-3 संप्रदाय फिरून आलो होतो. म्हटलं हे काय बरं दिसत नाही, म्हणून त्या भेटलेल्या यथार्थ गीतेच्या कॉपी मी एका ग्रंथालयात जमा करून दिल्या. ही 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि आता 20 वर्षांनी त्यांनी सांगितली म्हणून आम्ही परत आता म्हणतो की आम्हाला द्या. एक असं का बाबांनी विठ्ठलवाडीच्या मंदिरामध्ये आता जे कीर्तन झालं त्यामध्ये झालं की परमार्थाला तुम्हाला तुमची बुद्धी सहाय्यभूत व्हावी लागते. म्हणजे 20 वर्षापूर्वी सुद्धा मला माझ्या हातात दिलं होतं, पण तेव्हा मला ती गोष्ट कळली नाही. आता माझी बुद्धी थोडीशी सुधारली, ती या लोकांच्या कृपेमुळे सुधारली असं मला म्हणता येईल. आणि नामदेव महाराज जर म्हणतात ना की ऐसे कर्म, म्हणजे नामदेव महाराजांचं म्हणणं काय की तुम्हाला एक तरी ओळीचा अनुभव आलाच पाहिजे. तर मग मी म्हणतो ना, ऐसे कर्म साम्य दशा जेत होय विरेशा ते सद्गुरु अपैसा भेटी देत. म्हणजे माझ्या हातात येऊन सुद्धा मला महत्व कळलं का? मला बाकीच्यांचं काय पडलं नाही, पण मला माझं महत्व जर समजा कळत नाही तर मी माझ्या अनुभवावरून सांगतो ना की हो या ओळीचा मला स्वतःला अनुभव आहे. मग हे जर समजा परमार्थ आहे, हा जर अनुभवाचं शास्त्र आहे, मग याच्यामध्ये सहज जो उपदेश आहे तो पण आत्मबोधजन्य. बरं माझं हित, मला वाटतं इथे कोणाला वाटतं की बाबा माझं हित व्हावं, एक काम करा, माझा जीपे नंबर तो सगळ्यांनी मला 1,000 रुपये पाठवा. आता मी असं का म्हणतो, कारण की काय आहे की आपल्याला जर ज्ञान मिळवायचं असेल तर आपल्याला एक कीर्तन प्रवचन वगैरे ऐकली पाहिजेत. म्हणून मी एका महाराजांच्या कीर्तनाला गेलो होतो. ते बोलले मी जेव्हापासून परमार्थात आलोय तेव्हा माझ्याकडे काही नव्हतं, पण आता माझ्याकडे 2 चाकी 4 चाकी गाडी आहे, मी 100 विद्यार्थ्यांची संस्था काढलेली आहे आणि माझी अशी प्रचंड भरभराट परमार्थात आलेली झालेली आहे. म्हटलं हे महाराजांचं याच्यात आपलं हित आहे. मग दुसऱ्या महाराजांचं कीर्तन ऐकलं, म्हणजे सप्त्यात 7 कीर्तन असतात ना, दुसऱ्या महाराजांचं कीर्तन ऐकलं. ते म्हटले जेव्हापासून मी या पारमार्थिक क्षेत्रात आलोय आता मी 2 कोटीच्या बंगल्यात राहतो. पण महाराज काय माहितीये का, तुमच्या या 2 तासाच्या कीर्तनात आहे ना मला पूर्ण विषय मांडता येत नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही आहे ना 8 दिवसाची एक कथा ठेवा. ती म्हटली मी बाहेर आहे ना त्याचे 2.5 लाख रुपये घेतो, पण तुम्हाला फक्त 1,80,000 रुपये. आणि मी एक साक्षीदार पण बरोबर नेला होता, तो डिसेंबर महिन्यात 1,80,000ची कथा ऐकून आलेला त्यांच्या गावातून. म्हणून मी एका खोटं सांगतोय असं काही नाही, पण याच्यावरून मला कळलं की बाबा आपलं हित कशात आहे. पण याच्या मध्ये म्हणून मला आता असं वाटलं की बाबा तुम्हाला जर हित वाटत असेल तर तुम्ही 1,000 रुपये माझ्या जीपीवर मारा, कॅश दिली तरी चालेल. त्याच्यापेक्षा जास्त हित वाटत असेल तर 1 तोळा द्या, साधारणतः लाखाच्या आसपास पोहोचला आता तो. पण त्याच्यापेक्षा जर मोठं होत असेल तर आता सगळ्यात मोठे लोक ना राजकारणी, तुम्ही नगरसेवक बनवा मला, नाहीतर आमदार बनवा, खासदार बनवा, मुख्यमंत्री, पंतप्रधान किंवा राष्ट्रपती असं काहीतरी बनवा. म्हणजे काय 1,000-2,000 कोटीचा घोटाळा केला की माझं हितच हित होईल, आहे की नाही. पण एका गुरुजींचं कीर्तन मी इकडे ऐकलं आळंदीला, तर त्यांनी तुकोबारायांचा अभंग घेतला, प्रपंच ओसरो. कोणता अभंग घेतला? प्रपंच ओसरो. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी पुरो, चित्त तुझे पायी पुरो, चित्त तुझे पायी पुरो. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी पुरो, चित्त तुझे पायी पुरो, प्रपंच तुझे पायी. ते तर म्हणतात प्रपंच ओसरो, म्हणजे तुकाराम
तुकाराम महाराजांचं म्हणणं आणि कीर्तनकारांच्या म्हणण्यामध्ये प्रचंड विरोधाभास आहे. म्हणजे जर तुकाराम महाराज तर स्वतः पहिले व्यापारीच होते, त्यांना सगळा पैसा अडका सगळं होतं, त्यांनी सावकारकी बुडवली आणि या मार्गाला लागले. आणि महाराज म्हणतात की नाही, जर मी या मार्गात जर माझ्याकडे काही नसेल तर मी कीर्तनकार बनलो तर माझं 2 कोटीच्या बंगल्यात मी राहायला जाऊ शकतो, आहे की नाही. म्हणजे याच्यामध्ये विरोधाभास दिसतोय. याचा अर्थ मग मला आता सर थोडंसं कन्फ्युजन झालंय की आता माझं नक्की हित कशात आहे. हित ते करावे देवाचे चिंतन, 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 हित ते करुणिया मन एक विध, करुणिया मन एक विध, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे माझे दंडवत सकळाच्या पाया, 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 माझे दंडवत. महाराजांचं म्हणत आहे की हित ते करावे देवाचे चिंतन. महाराज चिंतन कसं करायचं हे आम्हाला कोण सांगेल? हे तुम्हाला साधू सांगेल, दुसरं कोण सांगेल? मागच्याच संकष्टी चतुर्थीला आहे की नाही सोनालीताईंचं कीर्तन झालं. त्यांनी अभंग कोणता घेतला होता? पहिलं मेरूच्या शिखरी एक योगे निराकारी, प्राणायामी बैसला मुद्रा लावणी खेचरी, प्राणायामी बैसला तेने सांडियली माया, तेजी अली कंथा काया, मन गेली विलया ब्रह्मानंदा माझारी. आता हे वर्णन कोणाचं आहे? जी संप्रदायाची जी अधिष्ठात्री देवता आहे भगवान दत्तगुरु, त्यांचं वर्णन कुणी केलंय? माऊली महावैष्णव कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबा रायांनी त्यांचं वर्णन केलंय. मग जर समजा साधू जर तुम्हाला देऊ इच्छितो तर साधू त्याचं जे खासम खास ते देईल की असं जे नाशिवंत आहे असं देईल? जर माऊली म्हणतात की त्यांनी गुरु दत्तगुरु ह्या अशा प्रकारे साधना करतात म्हणजे माऊली सुद्धा त्याच मार्गाने आलेत. मग आपलाही मार्ग समजा तोच असला पाहिजे, त्यातच आपलं हित असलं पाहिजे. पण हे सांगतात म्हणजे आता जर समजा आपण त्याचं जर बघितलं की सहज सांगतात. सहज काय सांगतात? नाम. जर तुम्ही ब्रह्मचैतन्य गोंदिवलेकर महाराजांची जी प्रवचनं वाचली तर त्याच्यात सारखं एकच गोष्ट आहे, तुम्ही नाम घ्या, तुम्ही नामात राहा, तुम्ही नामाचं प्रेम मिळवा. तुम्ही नाम घ्या, नामात राहा, नामाचं प्रेम मिळवा आणि नामच तुम्हाला तारक आहे. आणि नाम हे सहज आहे, सुलभ आहे आणि नामच सर्व काही आहे. पण आता हे नाम कुठे भेटेल याचा बऱ्याच लोकांना काही पत्ताच नाही. आणि मग आम्ही जातो म्हणजे आम्ही असं जातो संतांच्या दर्शनाला जातो आणि आम्ही काय मागतो? नाशिवंत, नाही का, नाशिवंतातलं मागतो. पण साधू जेव्हा देतात नाही का, आणि हे सगळं आपल्याला कशासाठी करायचं आहे आणि आपलं हित कशात आहे हे जर शोधायचं असेल म्हणजे आपल्याला नक्की पाहिजे काय, तर आपण साधूला समजा शरण गेलो तर आपण साधूला काय विचारलं पाहिजे? माझे हित करीती सकळ, तिची माझे हित करीती सकळ, तिची माझे हित करीती सकळ, तिची माझे हित करीती सकळ, जेने हा
गोपाळ कृपा करी तिची माझे हित करीती तिची माझे हित करीती जय हा गोपाळ कृपा करे जय हा गोपाळ कृपा करे तेज माझे हित करते तेज माझे हित करते फक्त साधू संतच आपलं हित करू शकतात. आणि ते कोणत्या पद्धतीने करायचं तर ते साधनेच्या म्हणजे नामाच्या माध्यमातून करायचं. बरं, हे नाम 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 म्हणजे नाव नाही हे आपण ऐकलं. मग नाम म्हणजे काय? हे कीर्णा जाती अविद्या वर्गाची राती ओळखावया श्रुती खून केली आहे की नाही. म्हणजे श्रुतीरूपी माऊलीने ब्रह्माचा बोला फिटावा अद्वैत तत्वे तो मज भेटावा ऐसा मंत्र दिदला कनवे वेदे बापा. श्रुतीरूपी माऊलीनं आणि वेदरूपी बापानं आपल्याला जो तत्वमसी महावाक्य नावाची विद्या जी साधू संतांकडे आहे त्या संबंधी आपल्याला उपदेश घ्यायला सांगितलं. आणि ही म्हणजे काय फक्त ही बोलाचं आहे का? हे बोलाचे नव्हे हे शास्त्र संसार जिनिते शस्त्र आत्मा प्रकटविते मंत्र अक्षरी. असं माऊलींचं म्हणणं आहे की याने तुमचा आत्मा प्रकट होईल. आणि हे तुम्ही साधूंकडून जाणून घेतलं पाहिजे, नाम घेतलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, साधना करावी लागेल आणि मग तुम्हाला त्याचा काय येईल अनुभव. मग महाराज तुम्ही तर आधी सगळं करत होते नाही का. तुकाराम महाराजांचं चाललंय ना. तुम्ही सगळं आधी करत होते. तुम्ही हजार पारायण ज्ञानेश्वरी भागवताची केलेली आहे तुम्ही. आणि तुम्ही इकडे म्हणजे आळंदी देऊ सोडून तुम्ही ओतूरला गेले. मग तुम्ही तिकडे कशासाठी गेले बाबा? तर म्हटलं हे नाम घेण्यासाठी गेलो. अच्छा, मग नाम घेतलं तर मग तुम्हाला त्याचं काही झाला का? परिणाम काही झाला का? तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग ब्रह्मानंदी सांग विद्या ब्रह्मानंदी सांग विद्या ब्रह्मानंदी सांग झाला अंगे तुका आता अंगे झाले तुका भान अंग तुका आता. ते म्हटले मला तत्वमसी महाविद्या गुरु चैतन्य बाबाजी चैतन्यकडून मिळाली. आणि आता त्या चिंतन करून 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 आता माझं काय झालं, मी स्वतः त्या विद्येशी एकरूप झालो. म्हणजे ब्रह्मरूप स्वरूपाला मी आता प्राप्त झालेलो आहे. म्हणजे आता आपलं हित पण आपल्याला कळलं आणि आपलं ध्येय सुद्धा आपल्याला कळालं. मग सहज उपदेश हा नामाचा उपदेश आहे. साधू कधी जातपात किंवा उच नीच असं बघून जो त्या साधूच्या जवळ जातो तो म्हणजे काय दयाचे विसाट शब्द सुखे म्हणो येतील वेद ते सदेह सच्चिदानंद का न होती. आणि त्यांच्या जसं आपण सुरुवातीलाच बघितले की त्यांच्याकडे वस्तू सामर्थ्य शक्ती आहे. मग नाम हा एक मंत्र आहे का? फक्त शब्द आहे का? जर नाम किंवा हे जर शब्द असेल तर आता साधूच्या आपण 4 प्रकारच्या कृपा बघतो की शब्द कृपा, स्पर्श कृपा, दृष्टी कृपा आणि संकल्प कृपा. त्यात फक्त पहिल्या एकामध्ये आपल्याला शब्द कृपा हा वर दिसतो, पण बाकी याच्यामध्ये शब्दाचं काही दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ फक्त शब्द म्हणजे नाम नाही, याचा अर्थ त्याच्या पलीकडे काहीतरी असलं पाहिजे, नाही तर परिणाम कसं करेल. समजा जर आता आपला दृष्टांत घ्यायचा झाला तर लाडू असा शब्द उच्चारताना आपल्याला त्याचं व्याकरण दिसतं का लाडू पदार्थ दिसतो? तसं साधू ह्या नामाचा उपदेश आपल्याला केल्यासारखा तो आपल्या बुद्धीसाठी दिसतो की बाबा हे मी तुला दिल्यासारखं करतो, पण प्रत्यक्ष तो आपली चैतन्य शक्ती जी असतो ती आपल्याला देत असतो. ये हृदयीचे ते हृदय घातले आपण आयसे झाले हे हृदयीचे ते हृदय घातले आपण मोडता केले आपण आयसे. म्हणून काय म्हणून तर आपण म्हणतो ना की साधू काय करतात, तात्काळ आपल्याला त्यांच्यासारखं बनवून टाकतात, आहे की नाही. एका याच्यामध्ये म्हणजे त्यांची भेट झाली की त्या विद्येने ते आपल्याला त्या
याच्यामध्ये करून टाकतात. आणि हे विद्या जर समजा तुम्ही घेतली आहे की नाही, तर या विद्येचं म्हणजे मुख्य आपलं काय आहे? नाही का, की आपण जे हित आहे की आपण साधूकडे जे मागणं मागतोय त्याच्यामध्ये काय म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट फायनल आपलं जे आपण जे अंतिम स्थान म्हणतो ते आपल्याला काय पाहिजे, त्याच्यासाठी आपण साधूकडे जातो की काय मी उद्धार पावेन. कै मी उद्धार पावेन, कै मी उद्धार पावे कै कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे, कैये खंड येईल जन्म, कै खंड येईल जन्म, करा समाधान चित्त माझे कैये खंड येईल कर्म, कैये खंड येईल आपण साधूकडे काय मागितलं की माझं काय करा समाधान, तर नुसतं समाधान नको, कारण की जेवल्यानंतर एकदा होईल ती तृप्ती किंवा समाधान टेम्पररी असेल, पण चित्त माझं समाधान झालं पाहिजे. आणि समाधान कशाने होईल, तर नामदेव महाराज सांगतात प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, प्रेम सुख प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई प्रेम बिन नाही समाधान, प्रेम बिन नाही समाधान, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. महाराज सांगतात की प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, आणि मग त्याने काय होईल म्हणले समाधान होईल. पण प्रेम म्हणजे नक्की काय याची शाश्वत त्रिकालाबाधित अशी व्याख्या एका महान तत्वज्ञानी करून ठेवलेली आहे. आणि त्या महान तत्वज्ञाचं नाव आहे जगद्गुरु तुकोबाराय. प्रेम नये प्रेम नये सांगता बोलता दाबिता, प्रेम नये सांगता बोलता दाबिता, प्रेम नये प्रेमनय सांगता बोलता दाविता, प्रेमनय सांगता बोलता दाविता, प्रेम नये सांगता बोलता दाबिता, प्रेम नये सांगता बोलता दाबिता, प्रेम प्रेमनय सांगता बोलता दाविता, प्रेमनय सांगता बोलता दाविता. अनुभव चित्ता चित्ताचा रे, अनुभव चित्ता चित्ताचा रे रे, प्रेम नये सांगता बोलता दाबिता, प्रेम नये सांगता बोलता दाबिता, प्रेम प्रेमनय सांगता बोलता दाविता, प्रेमनय सांगता बोलता दाविता, बोलता दाविता, तर प्रेम हा अनुभव आहे. आणि आपण पण काय म्हणतोय नामाचा काय आला पाहिजे, अनुभव आला पाहिजे. बस सद्गुरू आपल्याला फक्त नाम देत नाही तर आपल्याला नामाचं प्रेम देतात. आता आपण समाधी सोहळ्यासाठी गेलो होतो, तिकडे दादांनी एक शब्द वापरला होता की बाबांनी
सगळ्यांना काय दिलं तर प्रेम दिलं, म्हणजे नाम दिलं, नामाबरोबर प्रेम दिलं. आणि जेव्हा मी सुरुवातीला अनुग्रह घेतला होता ना, तेव्हा गलांडे आजी तिकडे आनंदाश्रमावर भेटल्या होत्या. त्या बोलल्या होत्या की आपण एका नामाच्या धाग्याने बांधलेले. तेव्हा ते कळत नव्हतं की ते नक्की काय, पण आता थोडं थोडं कळायला लागलं की हा हे असं आहे. आणि हे जे नाम देण्याची जी प्रक्रिया आहे किंवा ही जी प्रेम उत्पन्न करण्याची जी प्रक्रिया आहे, तिला प्रबोध या प्रक्रियेमधून साधू आपल्याला घेऊन जातो आणि कायमस्वरूपी आपल्याला या बोधावर स्थिर करण्यासाठी साधू अत्यंत सायास करत असतो. तर हे म्हणजे जसं की समजा एखाद्या माहेरी आलेल्या आपल्या मुलीला आई तुपाची बरणी सहज काढून देते, पण ते तूप काय एका दिवसात बनत नाही. एक कण कण साई किंवा हे साठवून कणाकणाचं जे आपण म्हणतो ठेवणीतलं तसं असतं. आणि ते मग ती आपल्या म्हणजे जो जीवाची ऐक्य झालाय अशाला आई काढून देते. तसं साधू आपल्याला अत्यंत सायास आणि हा बोध आपल्याला ठसवण्याचा प्रयत्न करतो. आता याच्यासाठी वेगळं काही सांगण्याची गरज नाही. त्या दिवशी कणसेबाबांनी आपल्या विवेक चुडामणीचा जेव्हा उपसंहार झाला त्याच्यामध्ये सांगितलं की 17 वर्ष इथे ग्रंथाचं वेगवेगळ्या ग्रंथांचं निरूपण चालू आहे. त्यात पडवळ काकांनी सांगितली त्यातली 9 वेळा ज्ञानेश्वरीवरती निरूपण झालं आणि वेगवेगळे किती ग्रंथ झाले हे सगळे बघितले. 17 वर्षाचा काळ काही छोटा काळ नाहीये. आणि याच्यामध्ये कितीतरी माझ्यासारखे तर म्हणजे मी तर काय हजेरी आहे की नाही म्हणजे आपल्या ते काय नाही जेवायला आधी, झोपायला मधी आणि सत्संगाला कधी कधी त्याच्यात मी येतो. पण त्यांचं जे अट्टहास आहे त्याच्या पाठीमागे सायास, तोच साधूचा अट्टहास की तुम्हाला बोट ठसला पाहिजे. साधूला काय म्हणजे त्याच्या स्वतःसाठी नाही, तो इतरांसाठी करतो. आणि याचाच वर्णन तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सहज बोलणे हितमुपदेश, सहज बोलणे काय जावे त्याचे वावे होतराई, काय जावे त्याचे वावे विठोबार विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई
विठो पार घुमाय गोपार हो पार घुमाय जय जय विठो पार घुमाय जय जय विठो पार घुमाय हो 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 पार घुमाय असा सहज उपदेश करून नाम तर देतात, पण ते नाम ठसवण्यासाठी अत्यंत कष्ट करावे लागतात आणि ते साधू दिवस रात्र करतात. जर तुम्ही जे गुरु अष्टक जे आहे की नाही, त्यामध्ये लिहितात प्रबोध करिता श्रम फार झाला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. की प्रबोध ठसवणं अत्यंत अवघड आहे असं तुकाराम महाराजच म्हणतात एका अभंगामध्ये. ठसवित बाभू लागते सायास ठसवित बाभू लागते सायास ठसवित लागती सायास लागती सायास तुकल घडे नाश अल्पवर्म तुकल घडे नाश अल्पवर्म ठसविता बाभू लागते सायास ठसविता बाभू लागते सायास. अशी ही दुर्लभ ही तत्वमसी विद्या आहे, ती साधू आपल्याला देतो आणि आपल्याला ती ठसली पाहिजे यासाठी असंख्य असे सायास करतो. आणि आपल्याला ती एकदा ठसली किंवा नाही तरी पण त्याच्यानंतर म्हणजे एकदा मिळालं नाही का. जर समजा आता म्हणतात की कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझे आत्मचर्चा निषद उदंड गाती. की जेव्हा आपले साधक किंवा आपण सगळे जर भेटतो तर आपण काय चर्चा करतो. गुरुवर एडगे बाबा बोलतात आपण भेटले, आपले साधक भेटले का सुरू झाले नामाचा काय योगक्षेम जो म्हणतात क्षेम की भेटलं, पण आता त्याचं कसं काय करायचं आणि विनियोग असं कसं करायचं. आणि त्याच्या पुढे जर जास्त गेले का रश्शी साप आहे की नाही, दोन सागरात दोन उंडके, काळी घार पांढरी घार, हेच चालू राहतं. आणि दररोज हे लोक तेच बोलतात. आपण ते बोलतात की आजूबाजूचे आपल्या निरूपण चालू आहे, बाजूचे बोलतात यांना आता एवढे वर्ष झाले हे सगळे रश्शीन साप तरी यांना काय कळत नाही म्हणजे नक्की काय. हा साधूचा त्याच्या पाठीमागचा जो सायास आहे तर साधू नक्की करतो. जसं आता तुकाराम महाराज म्हणतात की जसं एक आईच्या मनामध्ये किंवा डोक्यामध्ये कायम स्वरूपी तिच्या मुलाच्या हिताचाच विचार असतो, तसं साधूच्या याच्यामध्ये म्हणजे चित्तामध्ये कायम साधकाच्या हिताचाच विचार असतो. जसं मदने बाबा म्हणतात ना की होडीत पाणी की पाणीत होडी आहे की नाही, संसारात डोकं की डोक्यात संसार. तसं की शिष्याच्या अंतकरणात सद्गुरू की सद्गुरूच्या अंतकरणात शिष्य. तर बऱ्याच वेळा माझा आता असा अनुभव आहे की बाबाच्याच याच्यामध्ये आपल्या लिस्ट पहिली असते, आपण आठवण कमी काढतो, बाबाच आपली आठवण जास्त काढतात आणि तेच योग्य आहे असं शिंदे दादा बोलले होते. ठीक आहे. तर आता या पद्धतीने जसं की समजा एखादी गाय असते, जर समजा एखाद्या आग लागलेल्या गोठ्यामध्ये जर तिचं वासरू असेल तर ती स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिथे उडी घालते आणि त्या खुटं तोडून त्या वासराला बाहेर घेऊन येते. तसेच संत आहेत आणि तसेच सद्गुरू आहेत. आणि सद्गुरू काय करतात, गुरु घाली ज्ञानांजन गुरु घाले ज्ञानांजन गुरु दाखविले जग
अंजन घालून आपल्याला आपलं निज सुख दाखवतो आणि त्यानंतर बोध हा सौभाग्य देऊन बोध स्थिर ठेवणं आणि आपल्या अंतिम क्षणापर्यंत त्या बोधाला टिकवणं हे सुद्धा सद्गुरूच करत असतात. आणि यालाच तुकाराम महाराज म्हणतात सांभाळिती. आणि असं सद्गुरू जेव्हा तुम्हाला सांभाळतो तेव्हा म्हणजे यातनं तुम्हाला असा अनुभूती देतो. आणि त्या अनुभूतीमध्ये काय म्हणतात, देश काळ वस्तू भेद मावला, 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 आत्मा निर्मला विश्वाकार आत्मा निर्मला विश्वाकार देश काळ भेद मावला. आदि मुक्ती गाता नाही. अशा प्रकारे आपल्या आत्म्याला जो भरला घनदाट हरी दिसे त्या स्थितीमध्ये साधू आपल्याला नेऊन ठेवतात. आणि हे साधूचं सांभाळणं आहे. आणि हे सांभाळणं ते म्हणजे हे लोक तो सांभाळा परलोक कसलाच, पण हे पूर्ण अवस्था आणि सगळा जो बोध आहे तो साधू म्हणजे साधूच. जसं एकदा चक्रबाबा बोललेले की कोणाचं काय करायचं, किती भाव ठेवायचा, काय करायचं, याचं सगळ्या चाव्या फक्त सद्गुरूच्या हातात आहेत. म्हणून सद्गुरूच हा नाही का, गुरु हा संत कुळीचा राजा त्याच्यासाठी आहे. त्याच्या अंकित देव सुद्धा त्याच्या अंकित आहे की तो म्हणेल तिथे देव काम करतो नाही का. लागे तैसी लावी प्रीत ऐसा भक्ताचा अंकित आहे की नाही. आणि म्हणूनच संताविन प्राप्ती नाही वगैरे हे सगळं सगळं. आणि म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात की एकदा तुम्ही साधूला भेटले, साधूने तुमचा म्हणजे साधूचा स्टॅम्प तुमचा पडला आहे की नाही, ऐसा मी पतित परी तुझा मुद्रांकित. एकदा साधूकडून तुम्ही तो नाम घेतलं की तिथून पूर्ण जबाबदारी ही साधू स्वतः घेत असतो. आणि जसं गायी नाही का, तुकाराम महाराज म्हणतात जसं की त्या गायीच्या वासराचं पूर्ण हित गायी बघत असते, तसं शिष्याचं सर्व हित फक्त सद्गुरू बघत असतात. अभंगाच्या तुका म्हणे वस प्रणव्याच्या चित्ती, तुका म्हणे वस प्रणव्याच्या चित्ती. हो तुका रेणुवेच्या दिंडी तुका म्हणे वसला, रेणुवेच्या दिंडी. ओहो ओ तुका म्हणे वच धेनुव्याच्या चित्ती. हो तुका म्हणे वच ला 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 धेनुव्याच्या चित्ती. कैसे मजा येती संभाळीत, तैसे मजा येती संभाळीत, काय द्यावे दासे भावे बुधाराये. ला 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 काय द्यावे दासे ला 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 भावे बुधाराये. भावे बुधराय. सा- किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले, येथ उरले माझे पायिकपण. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे कीर्ती. बरी बोल जरी गंगावतीजी स्वीकार जी. तर तुम्हा सर्व साधू जन मायबापांच्या कृपेनं आपण मी या
सेवेला इथे पूर्ण विराम देतोय. आम्ही सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि मला माझा जशी तुकाराम महाराजांना जशी अवस्था प्राप्त झाली तशी ती मलाही प्राप्त हो असा तुम्ही मला आशीर्वाद द्या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 ओ बाबा तुकाराम तुकाराम हे तुकाराम 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 हे तुकाराम 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 हे तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल हा बोले ले खुरे वेडे वा खुडे उतरे करा क्षमा पराध महाराज तुम्ही आनाही उच्चारला अधिकार व्यापुरा करा क्षमा पराध महाराज तुका म्हणे